सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा आहे या स्टोरीचे 22 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेत. आधीच हसते कारण एपिसोड खूप भन्नाट आहे आणि खूप कॉमेडी आहे. सुहाग रात्री दिवशी रोशनने ठेवलेले बॉक्स राणीनं उघडून बघितला आणि त्या दुसऱ्या बॉक्समध्ये राणीला कंडोम दिसला आणि तिने हातातून तो फेकून दिला. आणि रोहित आला. राणीनं त्याच्याकडे पाठ केली, त्याच्याकडे बघितलंच नाही आणि म्हणाली, सर त्या बॉक्समध्ये जे काही आहे ते उचला. रोहितनं आता ते उचललं. तोही फार हादरला ते बघून आणि रोशनचा त्यालासुद्धा खूप राग आला. त्यानं तिच्याकडे पाठ केली आणि तिला म्हणाला, ही सगळी रोशनची बदमाशी आहे, यात माझा काहीच हात नाही राणी, आणि सॉरी त्याच्या वतीनं. आणि त्यानं ते सगळं त्याच्या कपड्याखाली ठेवलं. राणीनं आता हळूच बघितलं की त्यानं ते कुठं ठेवलं आणि ती त्याला म्हणाली, सर तुम्ही ते कपाटात का ठेवलं, म्हणजे तुम्हाला ते यूज करायचं आहे का? राणी अशी बिनधास्त बोलली आणि रोहितनं तिच्याकडे चिडून रागात बघितलं. आता तिला काहीच न बोलता तो पुन्हा कपाटात गेला. ते कंडोमचं पॅकेट घेतलं आणि त्यानं बेडखाली उशीच्या दिशेला ठेवलं. राणीनं आता पुन्हा हळूच त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं आणि म्हणाली, हे तुम्ही आणखीनच जवळ का ठेवलं बेडवर, म्हणजे खूपच जवळ झालं. सर मला तुमची शंका येते बरं का. रोहित आता वैतागला. त्यानं ते घेतलं आणि डस्टबिनमध्ये टाकलं आणि आता खुश आहेस का अशा नजरेनं तिच्याकडे बघितलं. आणि राणी पुन्हा म्हणाली, तिथं का टाकलं, मी तिथे जाते ना आणि मला ते दिसलं तर त्रास होईल. सर नक्की तुमच्या मनात आहे तरी काय, ते मला दिसावं आणि माझं मन परिवर्तन व्हावं, असं तर तुमच्या मनात नाही ना. आणि देवा देवा देवा, रोहित इतका वैतागला आणि मनात म्हणाला, कुठून हिच्यासोबत लग्न केलं काय माहीत. हिच्या मेंदूमध्ये इतका झोल आहे हे मला आधी माहीत असतं ना तर मी कधीच या फंदात पडलो नसतो. ती नको म्हणत असताना किती हट्ट करून लग्न केलं मी तिच्यासोबत. खरंच एक वेळ त्या म्हशीसोबत लग्न केलं असतं तरी बरं झालं असतं, पण हिच्यासोबत नसतं केलं. त्यानं पुन्हा डस्टबिनमध्ये हात घालून ते सगळं उचललं. तिच्यासमोर आला आणि तिच्यासमोर टेबलवरच आणून ते पाकीट आपटलं आणि म्हणाला, घे, मन भरून बघ याला आणि तुला काय निर्णय घ्यायचा तो घे, आणि याची कशी विल्हेवाट लावायची ना ती तूच लाव. याला जाळ, फेक, नाहीतर पूर, नाहीतर तुझ्या कपाटात ठेव, असं म्हणून रोहित रागात निघून गेला. आणि राणीनं आता त्याच्याकडे चिडून बघितलं आणि पुन्हा त्या कंडोमच्या पाकिटाकडे बघितलं आणि आता तिला उलटी आल्यासारखं झालं. आणि तिनं ते पाकिट, वहीचं पान फाडलं, त्या पानावर उचललं आणि पुन्हा नेऊन त्याच्याच कपाटात ठेवलं आणि म्हणाली, मी कशाला माझ्याकडे ठेवू, तुमचं सामान तुम्हालाच लकलं, तुम्हीच त्याला फेका किंवा वापरा, पण इथे नाही. आणि पुन्हा अंगावर पाल पडल्यासारखं किळस वाटली तिला आणि म्हणाली, शी घाणेरडी माणसं. आणि आता तिला सपनानं हाक मारली. रोहित राहुल मल्हाररावांसोबत चर्चा करायला गेला तिकडं. आणि राणी किचनमध्ये गेली आणि जानकी म्हणाली, राणी आज तू ना कुठला तरी गोड पदार्थ कर आणि या किचनमध्ये अन्नपूर्णा म्हणून प्रवेश कर. तसं तर सकाळीच तुला सांगणार होते, पण खूप गडबड असते ना तुझी, मग हरकत नाही, तू आत्ता बनव. काय बनवतेस? आणि राणीनं आता विचार केला की काय बनवू, आणि ती म्हणाली, मी शिरा बनवते. आणि जानकी म्हणाली, पण राणी पाण्यातला बनवशील की दुधातला? राणी म्हणाली, पाण्यातला. आणि जानकी म्हणाली, अगं रोहितला ना दुधातला आवडतो, तो पाण्यातला शिरा खातच नाही. आता त्याच्या आवडीनिवडी तू जरा शिकून घे बरं का. आणि राणी तोंड वाकडं करून मनात रोहितला नावं ठेवत म्हणाली, राजबिंड देखणं रूप, दूधच खाणार ना, दुधात तुपाशिवाय काही खात नसतील ना, चहाऐवजी दूध पितं, पाण्यातल्या शिऱ्याऐवजी दुधातला शिरा खातं, जाऊ दे मरू दे, खाय नका खाल्लं तर कुठे माझ्या बापाचं खातोय. असं राणी म्हणाली. आणि पुन्हा जानकीला म्हणाली, हो आई, मी बनवते हा शिरा दोन्ही प्रकारे. आणि आता जानकी, सपना तिला सगळं साहित्य दाखवून बाहेर गेल्या
राणीनं गॅसच्या शेगडीला हळदी कुंकू लावलं, नमस्कार केला. मग आधी पाण्यातला शिरा एकीकडे आणि दुधातला शिरा एकीकडे असं करायला लागली. आणि 2 वाट्या दुधातला शिरा करण्यासाठी तिनं रोहितसाठी ठेवलं होतं, तो पण केला. आणि त्यामध्ये साखर टाकायचं विसरूनच गेली. मग सगळे जेवायला बसले. रोहितसुद्धा आला जेवायला, पण त्यानं राणीकडे बघितलंच नाही. त्या कंडोमचं तिनं काय केलं असा प्रश्न त्यालाही पडला होता. आणि जानकी म्हणाली, आज राणीनं सगळ्यांसाठी पहिला गोड पदार्थ शिरा केला आहे बरं का. रोहित लगेच म्हणाला, आई माझा स्पेशल शिरा. तसं राणीनं त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघितलं. आणि जानकी म्हणाली, हो राजा, तुझा पण बनवला आहे वेगळा. आणि राणी, आधी त्याला शिरा दे. पण राणीनं आता 1 वाटी भरली आणि देवासमोर ठेवून आली. 2री भरली मल्हाररावांना दिली. 3री भरली जानकीच्या नावानं ठेवली. आणि मग राहुल, मग रोहित, मग सपना असं ओळीनं सगळ्यांना ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे दिलं. आणि तिचं हे वागणं बघून राहुलला खूप आवडलं. स्वतःच्या नवऱ्याला तिनं राहुल नंतर वाढलं. आणि त्याच दिवशी सपनाला तो हेच सांगत होता की तुझा नंबर या घरात कितवा आहे ना, तसाच तुला मान मिळेल. आणि राणीचं हे वागणं बघून जानकी तर खूप म्हणजे खूप भारावून गेली. आणि मल्हाररावसुद्धा. आणि तरीसुद्धा राणीची परीक्षा घेण्यासाठीच जानकी म्हणाली, राणी तू असं का केलं? आधी मी सांगितलं होतं तुझ्या नवऱ्याला दे, तरी का नाही दिलं? आणि राणी म्हणाली, आई सगळ्यात मोठं कोण असेल तर तो देव आहे, त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि मग बाबा आहेत, मग तुम्ही, मग राहुल दादा, मग हे मग सपनाताई आणि मग मी. आणि एकत्र कुटुंबात प्रत्येकाचा मान प्रत्येकाला ज्या त्यावेळी दिला तरच कुटुंब टिकतं. आणि मी जास्त बोलत असेल तर माफ करा, पण उगीचच एखाद्याचा हक्क हिरावून घेऊन डोई जड व्हायला लागलं तर मात्र कुटुंब टिकत नाही. प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहावं इतकं मला कळतं. आणि वा वा वा, आज पहिल्यांदा राणीनं या घरात तोंड उघडलं आणि सासू सासऱ्यांचं आणि मोठ्या दिराचं मन जिंकूनच घेतलं. सपनानं मात्र तोंड वाकडं केलं, कारण तिला कुठे इतकी अक्कल होती. ती तर सासूचा हक्कच घ्यायला निघाली होती. आणि रोहित मनात म्हणाला, अति शहाणी, कशाला इतका शहाणपणा करते काय माहीत, अशानंही घरच्यांना आवडायला लागेल आणि हिची जागा फिक्स होईल. आणि आई तिला पुन्हा जाऊ देणारच नाही घरातून. आणि माझा उघड होऊन बसेल. तसे विचार चांगले आहेत तिचे, पण इथे त्याचा उपयोग नाही. दुसरीकडे कुठं लग्न झालं असतं तर खरंच बिचारी सुखी झाली असती. असं म्हणून आता रोहितनं एक घास खाल्ला आणि त्याचा घास घशातच राहिला. बाकीचे सगळे मात्र मिटक्या मारत मारत खात होते. आणि राहुल म्हणाला, वाव राणी, काही शिरा झालाय, मला अजून दे ना. आणि राणी म्हणाली, घ्या ना दादा. आणि रोहितला राहुल म्हणाला, रोहित मस्त झाला आहे ना शिरा. रोहितनं आता घास तसाच तोंडात घेतला होता, गिळवतच नव्हता. राणीकडं बघितलं आणि खुणवायला लागला. आणि सपना लगेच म्हणाली, काय भाऊजी, शिरा चांगला झाला नाही का? तुम्ही कसल्या खाणाखुणा करताय? आणि रोहित तो घास कसा बसा गिळून म्हणाला, नाही, शिरा एकदम छान आहे. आणि तिला खुणवून तेच सांगत होतो की शिरा छान आहे. आणि मग आता रोहितला राणी गोड बोलत म्हणाली, अहो मग अजून देऊ का? आणि रोहितसुद्धा तितकाच गोड हसून म्हणाला, नको ग. नको हां, ऑलरेडी शिरा खाऊन पोट भरलंय माझं, खूपच गोड आहे ना शिरा. पण आणि तू पण गोड आहे. आणि राणी म्हणाली, किती ते अति कौतुक. इतकं कौतुक करायची काही गरज आहे का? नुसती ओव्हर ॲक्टिंग. ॲक्टिंग करावी माणसानं, पण ओव्हर ॲक्टिंग नको ना की समोरच्याला खोटं वाटेल. आणि आता रोहितनं कसाबसा वाटीभर शिरा खाल्ला बिन गोडाचा आणि जेवणावर ताव मारला. मग जेवण झाल्यानंतर जानकी आणि मल्हाररावांनी दोघांना समोर बोलवलं आणि राणीला आज पहिल्यांदा काहीतरी बनवलं म्हणून गिफ्ट दिलं. आणि तेच गिफ्ट सपनालासुद्धा दिलं होतं. सोन्याचे हातातले तोडे होते. राणीनं आता एका चांगल्या सोन्यासारखी खाली वाकली आणि रोहित अजिबातच वाकला नाही. राणीनं खालूनच रोहितच्या पायाला चिमटा घेतला. तसा तो दचकला. त्यानं खाली बघितलं आणि राणीनं सुद्धा
त्यालासुद्धा खाली वाकायला सांगितलं खुणवून. रोहितसुद्धा वाकला आणि वाकून तिच्याकडं रागात बघितलं त्यानं खालूनच. तिनंही त्याच्याकडं रागात बघितलं आणि बेडरूममध्ये गेल्यावर पुढचा भडका उडणार होता बहुतेक. मग दोघांनी नमस्कार केला आणि ते निघाले. इतक्यात जानकी म्हणाली, रोहित, राणी, राहुल, सपना, आता चौघही ऐका. या रविवारी कुलदेवताच्या दर्शनाला जायचं. ते मंदिर डोंगरात आहे, त्यामुळे नीट जपून जायचं. चौघांचंही देवदर्शन राहिलेलं आहे तिथलं, समजलं? राहुल म्हणाला, आई, आता आमच्या लग्नाला खूप दिवस झाले की, आम्ही कशाला गं? जानकी म्हणाली, तशा तुमच्या बऱ्याच गोष्टी राहिल्या आहेत राहुल. सपनाची तब्येत ठीक नसायची ना, असं जानकी खोचकपणे सपनाकडे बघून म्हणाली आणि सपनानं खाली बघितलं. आणि जानकी म्हणाली, आता तुमच्या संसारालाच उशिरा सुरुवात झाली, त्याला काय करायचं? राणी आणि रोहीच्या संसाराला बरोबर वेळेत सुरुवात झाली. मग तिथं तुम्ही जाऊन पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा, त्यासाठीच तिथे जायचं. आता रोहित राणी चक्रावले. संसाराला सुरुवात नाही, सुहागरात तर झालीच नाही आणि तिथे जाऊन पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा, आणि देवाला कसं फसवणार? आणि दोघेही कोड्यात पडले. आणि मल्हारराव हसून म्हणाले, बरं का राहुल, रोहित, आम्ही ना हा यज्ञ 3 वेळा केला होता चुकून आणि आम्हाला 3 पुत्र झाले. मग तुम्ही 8 वेळा करू नका. तसे आता सगळे मन मोकळेपणानं हसले. राणी रोहित मात्र संकोचले. आणि रोहित म्हणाला, आई, संसार सुरू झाल्यावर केव्हाही गेलं तरी चालतं ना, आणि जेव्हा मूल हवं तेव्हा गेलं तरी चालेल की. आता काय घाई आहे? आणि मी काय म्हणतो, दादा, तू आणि वहिनी जा. तुला आधी पुत्र होऊ दे, तू थोरला आहेस, हो ना बाबा? असं सगळं ओळीनं झालं पाहिजे ना. आणि आता मल्हारराव म्हणाले, हो, हे मला पटलं. राहुल, तू जा सुनबाईला घेऊन. आणि जानकीसुद्धा म्हणाली, बरं. आणि आता रोहितने खूप चलाकीनं तो प्रश्न सोडवूनच टाकला. मग सपना आता किचनमध्ये गेली आणि म्हणाली, आजचा शिरा छान झाला होता. राणीच्या हाताला चव आहे खरं, पण रोहित भाऊजींचा शिरा कसा झाला होता ते नाही बघितलं. असं म्हणून तिनं थोडासा शिरा खाल्ला आणि तिला उलटीच झाली. शिऱ्यामध्ये साखर नव्हतीच. आणि तिने आता बोलावलं जानकीला आणि म्हणाली, बघा आई, राणीनं या शिऱ्यात साखर टाकली नव्हती, तरीही भाऊजींनी कुणालाही काहीच कळू दिलं नाही आणि गुपचूप खाल्लं सगळं. आई, याचा अर्थ काय? भाऊजी नाटक करत आहेत. जानकीला आता डाऊट आलाच आणि म्हणाली, हो, नक्कीच तो नाटक करतोय. कारण त्याच्या मनासारखं एकही गोष्ट नाही ना झाली तर तो खातच नाही. आणि इतकी मोठी गोष्ट त्यानं गुपचूप कशी खाल्ली? आणि माणूस जेव्हा जरुरीपेक्षा जास्त चांगला बोलतो ना, तेव्हा खोटं बोलत असतो, एवढं नक्की. आता त्याला सकाळी उठून जाबच विचारते. आणि सपना म्हणाली, तिला आठवण करून देत, आई, आणि ते दोघे एका गाडीवर का नाही गेले, हे तर तुम्ही विचारलंच नाही. जानकी म्हणाली, सकाळी विचारते, तू मला आठवण कर आणि त्यांच्यावर लक्ष ठेव. ते जर खोटं नाटक करत असतील ना नवरा बायकोचं, तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. आणि आता सपनाला खूपच स्फुरण चढलं आणि सगळे झोपल्यानंतर ती त्या दोघांच्या रूमच्या बाहेर येऊन ऐकायला लागली. जास्त काही आठवण येत नव्हतं, जास्त काही ऐकायला येत नव्हतं, पण अस्पष्ट ऐकायला यायचं. रोहित आता बेडरूममध्ये आला होता आणि त्यानं आल्या आल्या बघितलं की तिनं ते कंडोमचं पॅकेट कुठं ठेवलं, पण त्याला काही ते दिसलं नाही आणि त्यानं विषयच सोडला. आणि तिला म्हणाला, राणी, तू मुद्दाम माझ्या शिऱ्यामध्ये साखर घातली नव्हतीस ना, तू आता माझ्यावरचा राग असा काढशील का? राणीनं आता जीभ चावली आणि म्हणाली, अरे देवा, असं झालं का? सॉरी हां, ते 2-2 शिरे बनवायच्या नादात तसं झालं. बहुतेक एकाच वेळी बनवत होते ना, बहुतेक एका शिऱ्यात 2दा पडली साखर. तुम्ही का नाही सांगितलं त्याच वेळी? रोहित म्हणाला, नाही सांगितलं, नाहीतर घरच्यांना कसं कळणार? आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. उलट म्हणतील ना, प्रेमापोटी खाल्लं. आणि आता राणीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, खाल्ली माती. अहो, असं कोण बिनगोडाचा शिरा खाल का? आता उलट त्यांना वाटेल की तुम्ही इतके खाण्यापिण्याच्या बाबतीत हट्टी आणि तुम्ही बिनगोडाचा चक्क शिरा खाल्ला, याचा अर्थ तुम्ही नाटक करताय हे सगळं. आणि रोहित घाबरून म्हणाला, अरे बापरे, असं होईल का? माझ्या लक्षातच नाही आलं. ती म्हणाली, अहो, नवरा बायको कधी चांगलं राहत नाही ते एकमेकांसोबत. ते भांडतात ना, तेच खरे नवरा बायको असतात. तर आपल्याला सगळ्यांदेखत थोडंसं भांडणसुद्धा केलं पाहिजे. आणि जे भांडत नाहीत ना, ते नवरा बायको नाहीतच.
आणि रोहित नवीन नवीन नवरा झालेला होता ना, आणि तिच्याकडून सगळं समजून घेत होता आणि म्हणाला, असं पण असतं का? पण माझे आईबाबा तर कधी भांडलेच नाही. पण ठीक आहे, आपण पण भांडूया की, नाहीतर असं पण भांडतच असतो की, ते त्यांच्यासमोर भांडूया. आणि आता असं ठरलं आणि लगेच यांच्या भांडणाला सुरुवात पण झाली बरं का. आणि रोहित तिला म्हणाला, तुला काय गरज आहे गं इतकं गोड बोलायची, इतकं सुसंस्कारी राहायची? तुला इथून जायचं आहे ना? का इथेच राहणार आहेस कायमची? आणि राणी म्हणाली, तुमच्याकडे आहे का काही पर्याय मला इथून घालवण्याचा? आणि तुमच्यासोबत मी कशीही राहिले तरी मला तुमच्या घरच्यांसोबत चांगलंच राहायचं आहे. तुमची बायको नसली तरी सून आहे मी त्यांची, समजलं? त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत एक सून म्हणून, त्या मी पूर्ण करणार. आणि तुम्हीच म्हणालात ना, मी त्यांना फसवणार नाही आणि त्यांच्या घरात फूटही पाडायची नाही मला. जेणेकरून मी इथून जेव्हा जाईल ना, तेव्हा माझ्या मनावर कसलंही दडपण नसेल. आणि किती चांगले लोक आहेत हे सगळे, तुम्ही सोडून फसवता तुम्ही त्यांना, असं राणी म्हणाली. रोहित म्हणाला, मी तरी काय करू? त्यांनी कशाला माझ्याकडे लग्नाचा हट्ट धरावा? मला नाही लग्न आवडत. त्यांच्या इच्छेसाठी मी लग्न केलं, माझ्या इच्छेसाठी नाही. आणि तू ना त्यांच्याशी कसं वागायचं तसं वाग, पण त्यांची साईड घेऊन मला बोलू नकोस. आणि राणी आता गप्प झाली. आणि रोहित राणीला म्हणाला, राणी, तुला जर माझ्यापासून सुटका हवी असेल ना, तर एक काम कर, मनोज सोबत पळून जा. आणि राणी चिडली आणि म्हणाली, म्हणजे माझ्या चारित्र्यावर संशय घेतला तर चालेल, मी बदनाम झाली तरी चालेल, आणि माझ्या आईनं आत्महत्या करावी असं ना? तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही एखादी दुसरी मुलगी आणा आणि मला सोडून द्या, आणि तुम्ही स्वतः बदनाम व्हा. किती स्वार्थी आहात तुम्ही. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवता सारखी सारखी आणि स्वतःला वाचवता का? रोहितनं आता जीभ चावली, कारण आता ती चिडली होती आणि तावात भांडत होती. आणि म्हणाला, ओके ओके, राहू दे, आपण दुसरा पर्याय शोधू. तू कुठेतरी हरवली आहेस असं सांगितलं तर? राणी म्हणाली, त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना की तू शिकलेली आहेस, वाचायला येतं, मग जरी हरवली तरी घर कसं सापडलं नाही असं म्हणतील सगळे. मग रोहित आणखीन एक आयडिया सुचवत म्हणाला, मग तुझा मेमरी लॉस झाला असं दाखवलं तर? आणि राणी चिडली आणि म्हणाली, अहो, तुमचा मेमरी लॉस झालाय, काहीही पर्याय काढतात आता, गप्प झोपा. आणि मी एक पर्याय सांगू का शेवटचा? रोहित म्हणाला, काय? ती म्हणाली, मी थांबते इथं, तुम्हीच भगवी वस्त्र धारण करा आणि हिमालयात पळून जा. तसा रोहित म्हणाला, पण माझं घर आहे, मी कसं जाऊ? आणि तू कुठं झोपशील सांग, वर की खाली? आणि राणी चिडून म्हणाली, खाली. आणि घेतली चटई पांघरून आणि झोपली. आणि रोहित मनात म्हणाला, नशीब आज खुर्चीत नाही झोपली, नाहीतर मलाच उगीच अवघडल्यासारखं वाटायचं. आता सपनानं ते ऐकलं ओझरतं आणि तिला अचानक शिंकच आली. आणि हे ऐकून रोहित उठला आणि म्हणाला, राणी, अगो तिने ऐकलंय सगळं बहुतेक, आता आपलं काही खरं नाही. आणि राणी म्हणाली, अरे देवा, खरंच की काय? अहो, आता काय करायचं? आणि राहुल म्हणाला, तू सारखं अहो अहो करू नकोस गं, मला टेन्शन येतं. राणी म्हणाली, मी तरी काय करू, माझाही नाईलाज आहे. आणि सकाळी मला आई विचारत होत्या, कॉलेजवरून आल्यावर आपण एका गाडीवर का नाही जात कॉलेजला? रोहितला आता टेन्शन आलं. आईला शंकावर शंका येतात आणि आई आता सकाळी उठून जाब विचारणार असं वाटलं. मग सपना गेली, कशीबशी झोपली. आणि सकाळी उठून सपनानं लगेच जानकीला सांगितलं की ते दोघे एकमेकांना आई सोडून जाण्याची भाषा करत होते. तोपर्यंत इकडे राणी आंघोळ करून आली. मग लगेच रोहित गेला. तिनं पुन्हा आज सुद्धा तशीच बाथरूमला कडी लावली आणि स्वतः तयार झाली. आठवणीनं रोहितची कडी काढली आणि रोहितलाही माहीतच नसायचं. आता ते दोघे बाहेर येतच नव्हते, घाबरून. आणि जानकीनं हाक मारली आणि म्हणाली, रोहित, राणी, नाश्ता करायला या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तसं दोघेही घाबरले आणि बाहेर पटकन जातच नव्हते. रात्रीची ती सगळी चर्चा नक्कीच आईच्या कानावर गेली. सपनानं पोहोचवली आणि आता तिचे ते उलट तपासणी करणारे प्रश्न, बाप रे. जानकी म्हणाली, सपना, तू इथेच बघ, मी ते दोघे काय येत नाहीत तेच बघते. आणि ती त्यांच्या रूमकडे निघाली. आणि आता रोहितनं पटकन राणीला जवळ ओढलं आणि तिचा हात भिंतीसोबत दाबून तिच्या तोंडाच्या समोर तोंड घेऊन उभा राहिला. आणि त्याची पाठ दरवाजाकडे होती आणि तिची दोन्ही मनगटं त्यानं भिंतीसोबत घट्ट दाबून धरली. राणीला आता काहीच कळलं नाही की त्यानं असं का केलं आणि तो इतक्या जवळ का आलाय माझ्या.
तिनं आता घाबरून घट्ट डोळे मिटून घेतले आणि नेमकी जानकी बेडरूमच्या दारात आली आणि त्या दोघांना अशा अवस्थेत बघून जरा लाजली आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये उगीच आले बाई असं म्हणून हसून गेली आणि सपनाला म्हणाली, सपना तुला भास झाला असेल अगं. अगं ते दोघे नॉर्मल आहेत आणि दोघं एकांत एन्जॉय करत आहेत. आणि सपना बुचकळ्यातच पडली आणि म्हणाली, मग रात्री मी ऐकलं ते काय होतं? आता रोहितनं डोळे झाकलेल्या राणीच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याचं सगळं लक्ष तिच्याकडे नसून पाठीमागेच होतं. त्यानं घट्ट पकडलेल्या मनगटामुळे राणी मात्र शहारत चालली होती आणि ती खूप घाबरली होती. त्यानं इतकं जोर लावून मनगट पकडलं होतं आणि हा तिचा पहिलाच अनुभव होता. आणि आता जानकी गेली आणि रोहितनं तिला सोडली आणि हात जोडून म्हणाला, सॉरी सॉरी, आई आली होती ना आणि आता तिला आपल्याबद्दल शंका नसेल बघ काहीच. सगळ्या शंका संपल्या आणि भांडण जसं गरजेचं असतं ना लग्नात, तसं हे पण गरजेचं असतं, तेवढं समजून घे. पण राणीचं हृदय आता खूप धडधड करत होतं. ती काहीच नाही बोलली आणि गुपचूप बाहेर गेली. रोहितनं त्याच्या काळजावर हात ठेवला आणि म्हणाला, हे का बोलली नाही? चिडली पण नाही बहुतेक, खूप खूप रागवली आहे आता. मग डायनिंग टेबलवर तो सुद्धा पाठीमागून आला आणि गुपचूप बसला. मग जानकी म्हणाली, रोहित तुम्ही दोघे एकत्र का जात नाही रे कॉलेजला? रोहित म्हणाला, आई कॉलेजनंतर मी कुठे जातो? कारखान्यावर. ती घरी येते. आता जाताना रूट एक असला तरी येताना एक रूट नसतो ना गं. मग मी तिला कुठे फिरवत बसू? म्हणून तिला रिक्षा लावली. आणि आता जानकीचं समाधान झालं आणि सपना म्हणाली, पण रात्री मी काय ऐकलं? तुम्ही एकमेकांना सोडून जाण्याचे बहाणे का शोधत होता? आणि राणी हसून म्हणाली, अच्छा ते होय. ताई, आम्ही ना नाटकाची रिहर्सल करत होतो कॉलेजमधल्या. अहो बरोबर आहे ना, असं तिनं रोहितकडे बघून म्हटलं आणि रोहित हो म्हणाला. जानकीला समाधान वाटलं. राणी त्याला आता अहो म्हणते म्हणून. आणि रोहितसुद्धा किती शहाण्या नवऱ्यासारखा वागत होता. मग आता तिथून कसे बसे दोघेही निसटले. तो तिच्यापुढे गाडी घेऊन होता आणि ती रिक्षातून पाठीमागून त्याला बघत होती. आणि त्यानं पकडलेलं मनगट आणि तो इतक्या जवळ होता, सारखं सारखं तिला तेच आठवायचं आणि ती पुन्हा ते सगळे विचार डोळे झाकून झटकून टाकायची. मग आताही ती कॉलेजमध्ये गेली. त्याच्या पहिल्या लगेचच्या आधी मुलींच्या पुन्हा चर्चा रंगल्या. आज सरांनी कोर्टा शर्ट घातला असेल आणि पुन्हा सगळ्यांनी सगळ्या कलरची नावं घेत होत्या. आणि पुन्हा राणी तोंड वाकडं करत म्हणाली, व्हाईट कलर. पुन्हा रोहित 5 सेकंदातच आत आला आणि व्हाईट कलरचा शर्ट त्याच्या अंगावर बघून सगळ्या जुनी चकित होऊन राणीकडे बघायला लागल्या. आणि राणी म्हणाली, आजही बरोबर आलं ना, पण पार्टी नाही मिळणार कारण माझं रोजच बरोबर येणार आहे. आणि हे मुलींनी ऐकलं आणि राणी कोणत्या बेसूर इतकं ठामपणे रोजच बरोबर येणार असं म्हणते हे त्यांना कळलं नाही आणि त्या चक्रावल्या. आता या नादात रोहित आत आलाय, आपण गुड मॉर्निंग सर म्हणून उभा राहायचं विसरलोय हे त्या मुलींच्या लक्षातनं गेलं. आणि रोहितनं त्यांच्यावर चाळ काढला आणि म्हणाला, नॉनसेन्स, बिनडोक, युजलेस. आणि त्या मुली घाबरल्या. आणि आता हे कॉलेज आहे की एखादी मिलिटरी अकॅडमी हेच त्यांना कळेना, कारण इथं एक सेकंदसुद्धा इकडं का तिकडं झालेला चालत नव्हता. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन, तो आला की दुसऱ्या सेकंदाला सगळ्यांनी उभं राहायचं असतं. आता त्या मुली चुकल्या, तो चिडला आणि त्या घाबरल्या. आणि आता काय होईल बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये.